तर हे जे आपण आता पाहतोय ते आहे चिपळूणचे ग्रामदैवत जुना कालभैरीचे मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि ते जे काम आहे ते आता प्रगतीपथावर म्हणजे येत्या काही महिन्यातच ते पूर्ण मंदिर पूर्ण होईल। तर इथेच शिमग्याचा मोठा उत्सव होतो, म्हणजे अपकमिंग या डेजमध्ये शिमगा आहे आणि त्या शिमग्यामध्ये मोठा उत्सव असतो इथे। तर भैरीच्या इथे आपण दर्शन घेऊन भैरीबुवाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो। तर जुन्या भैरीच्या बाजूलाच इकडे हे समोरचे मंदिर पाहतोय ते आहे नवीन भैरी। तर आपण ॲक्च्युली चाललो आहोत जे वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले गांधारेश्वर मंदिर पाहायला। तर वाटेत जाता जाता आपण आधी नवीन भैरीचं मंदिर बघितलं, त्याच्यानंतर त्याच्या आधी बघितलं आपण जुन्या भैरीचं, आणि इथेच मध्ये स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे म्हणजे मळ्यातील गणपती। तर इथे सुद्धा हे सुद्धा मंदिर आपण कव्हर केलं। एकदम मंदिराच्या आजूबाजूने पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे। तर सर्वांना नमस्कार आणि मानवाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गांधारेश्वर मंदिर। तर गांधारेश्वर मंदिरकडे जाताच मध्ये आपल्याला स्टार्टिंगला आपण जुन्या भैरीचं मंदिर जिथे आता रिनोव्हेशनचं काम चालू आहे ते पाहिलं, त्याच्यानंतर नवीन भैरीचं मंदिर आणि त्याच्यानंतर हे स्वयंभू गणपतीचं मंदिर। तर हे गणपतीचं मंदिर जे आहे ते मुरादपूरला आहे आणि जे नवीन भैरी आणि जुना भैरीचे जे मंदिर आहे ते चिपळूणमध्येच आहेत। चिंचनाक्यापासून अगदी ऑलमोस्ट एक 5-10 मिनटाच्या अंतरावरतीच आहे। तर इथे आपण गणपतीचं दर्शन घेतलं, थोडं वातावरण आपण इथला आजूबाजूचा परिसर आपण फिरलो, जरा मजा घेतली, कारण वातावरण एकदम शांत आहे आणि पूर्ण थंडगार वातावरण आहे। कारण पूर्ण आजूबाजूला जर पाहिलं ना सगळे झाडं आहेत आणि झाडाच्या खालतीच बरोबर हे मळ्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे। तर गणपतीचं दर्शन घेऊन आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघालो। पुढचं आपलं टार्गेट होतं की गांधारेश्वर जे मंदिर आहे, जी आपली वाशिष्ठी नदी आहे त्या वाशिष्ठी नदीच्या तीरावरतीच गांधारेश्वर मंदिर आहे। तर त्या गांधारेश्वर मंदिरच्या इथे आपण चाललो आहोत। तर तिथे शंकराची पिंड आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ते गांधारेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, बाजूला ते वाशिष्ठी नदी आहे आणि सर्व पूर्ण नदीच्या काठावरतीच हे मंदिर आहे। त्यामुळे तिकडचं जे वातावरण, तिकडचा जो एन्व्हायरमेंट परिसर आहे तो खूप एकदम आल्हाददायक आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये काही करेक्शन सुधारणा असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा। तुमच्या कमेंटवरती, तुमच्या सजेशनवरती नक्कीच विचार केला जाईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या करेक्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल। तर इथे पार्किंगसाठी मुबलक अशी जागा आहे। तुम्ही कधी आलात तर इथे तुमच्या 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करण्यासाठी ओपन स्पेस आहे पार्किंगचं। तर आपण फायनली पोचलो आहोत गांधारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये। तर मंदिराच्या इथे प्रवेश केल्याच इथे उजव्या बाजूला आहे आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर। त्याच्यानंतर तुळजाभवानी मंदिराच्या समोर आहे आपले मारुतीरायाचं मंदिर, बजरंगबलीचं मंदिर, आणि हे जे आपण पाहतोय त्याच लाईनमध्ये पुढे। तर हे इथे आहेत ना आपले महात्मा गांधीजी आहेत, त्यांचा इथे रक्षा कलश ठेवलेला आहे। जे महात्मा गांधी आहेत त्यांचा रक्षा कलश इथे या मंदिरामध्ये ठेवलेला आहे। आणि बरोबर इथेच बाजूला आहे वाशिष्ठी नदीचं तीर आणि तीरावरतीच बसलेलं आहे आपलं गांधारेश्वर मंदिर।
तर गांधारेश्वर मंदिराच्या इथे जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून जर चालला असाल तर फरशी तिट्यावरून आतमध्ये यायला रस्ता आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही चिपळूण बाजारपेठ किंवा चिपळूण बस स्टँडच्या एरियामध्ये आहात तर आपण जसं आलो की जुना भैरी, त्यानंतर नवीन भैरी, त्याच्यानंतर स्वयंभू गणपतीचं मंदिर, तर असं करून तुम्ही चिपळूण बस स्टँडच्या इकडून तुम्ही येऊ शकता. म्हणजे चिंचानाक्यातून रोड आहे, तर अशा 2 वेने तुम्ही इथे पोचू शकता. आणि खरंच मंदिराचं वातावरण एकदम खूप आल्हाददायक आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या इथे नंदी आहे आणि इथे लेफ्ट साईडलाच ना तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी सेपरेट इथे पिंड, गणपतीची मूर्ती आणि नंदी ठेवलेले आहे. तर तुम्ही अभिषेकसाठी खास ही जागा दिली आहे, तिथेच तुम्हाला अभिषेक करायचा आहे, ना की खालती गाभाऱ्यामध्ये जाऊन तिथे अभिषेक करायचा आहे. तर इथेच गाभाऱ्यामध्ये आहे आपल्या बाप्पाची मूर्ती आणि इकडे शंकराची पिंड आहे. आणि नॉर्मली जर आपण बघितलं ना तर जो मंदिराचा गाभारा आहे तो पॅरलली जो तुमचा मंदिराचा सभामंडप आहे तर त्या सभामंडपाला पॅरलली असतो. आणि इथे जर पाहिलं तर मंदिराचा जो गाभारा आहे तो गाभाऱ्यामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला खालती पायऱ्याने खाली जावं लागतं. आणि मंदिराच्या गर्भगृहामध्ये हा आहे मंदिराचा गाभारा. तर आपण पिंडीचं दर्शन घेतलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण आता मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर थोडाफार सैर करणार आहोत. तर मंदिराच्या बरोबर बॅक साईडला जर आलात ना तर बॅक साईडला 2 मंदिर आहेत. इकडे राईट साईडला आहे, मंदिराच्या राईट साईडला आहे इथे कात्रा देवीचं मंदिर. असे बरोबर जे गांधारेश्वरचे जे मेन मंदिर आहे ना त्याच्या बाजूला असे 3-4 मंदिर आहेत. इकडे मंदिराच्या बरोबर राईट साईडला आहे कात्रा देवी, त्यानंतर लेफ्ट साईडला आहे शीतला देवी, त्यानंतर आपण जिथून एंट्री केली तर तिथे आहे आपली भवानी माता आणि बरोबर त्याच्याच समोर आहे तर बजरंगबली. इथे ना विहीर आहे, तर आतमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे ना कळशा ठेवलेल्या. जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल ना तर त्या कळशा घेऊन या विहिरीवरून पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्याने तिथे मूर्त्यांचा अभिषेक करायचा. तर हे आहे जिथून एंट्रन्स केली होती आपण, एंट्री केली होती मंदिराची, जिथे एंट्रन्स आहे तर तिथेच आहे हे हनुमंताचं मंदिर, आपलं बजरंगबलीचं मंदिर. तर बजरंगबलीच्याच मंदिरामध्ये इथे बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे. तर बजरंगबलीचं दर्शन तर घेऊन झालं आणि त्याच्यानंतर आपण आलो आहोत तुळजा भवानी मातेचं दर्शन घ्यायला. तर एंट्री केल्या केल्याच इथे आहे आपलं तुळजा भवानीचं जे वाहन आहे सिंह, ते सिंहाची मूर्ती आहे तिथे आणि बरोबर इथे आतमध्ये आहे भवानी माता. तर भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर जिथे महात्मा गांधी जे तर त्यांचं रक्षा कलश आणि आतमध्ये तिथे समाधी आहे. तर इथे मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ शकता.
तर हे समोर पाहतोय तिचं आहे वाशिष्ठी नदी, जिला वर्षाच्या 12 महिने पाणी असते. पावसाळ्यात ती पूर्ण ओसंडून वाहत असते. पूर्ण तिचे जे तट आहेत ते पूर्ण भरलेले असतात. तर इथे चिपळूणच्या आजूबाजूचे इथे मंदिराच्या बरोबर आजूबाजूचे जेवढे वसाहती आहेत त्यांचे जे गणपती आहेत ते इथे या नदीमध्ये विसर्जन केले जातात. आणि बरोबर या नदी जर क्रॉस केली ना तर समोर आहे चिपळूणचे रेल्वे स्टेशन. तर इथे मंदिराच्या आवारामध्ये ना इथे हा मॅप दिला आहे की तुम्ही जर कोकण टूर जर करत असाल तर तुम्हाला इथे पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं कोणती आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बीच कोणते आहेत, त्याच्यानंतर मंदिरं कोणती आहेत, त्याच्यानंतर इथे तुमचे कुळदैवत आहेत तर त्यांचे मंदिर इथे कुठे कुठे आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत, तर त्यांचेसुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट एक मॅप दिलेला आहे आणि त्या मॅपमध्ये सर्व डिटेल आहे. त्याच्यानंतर जेवढी पण प्रेक्षणीय स्थळं आहेत ते कोणत्या लोकेशनला आहेत एक्झॅक्टली तीसुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजून जर मंदिराच्या तुम्ही मागच्या बाजूला आलात तर इथे आहे शीतला देवीचं मंदिर. तर असे टोटल इथे मंदिराच्या आवारामध्ये 4 मंदिर आहेत आणि एक आहे महात्मा गांधीजींचं जिथे हस्ती कलश ठेवलेलं आहे ते, आणि मुख्य मंदिर. असे एकूण टोटल 5 मंदिर आणि एक ते मूर्ती जे हस्ती कलश ठेवलेलं आहे ते, असे एकूण 6 स्थळं आहेत की जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही नक्कीच या पूर्ण 6 स्थळाला भेट द्या. आणि बरोबर मंदिराच्या बॅक साईडला आलं तर इथे छोटंसं उद्यानसुद्धा आहे, गांधारेश्वर उद्यान म्हणून. तर इथेसुद्धा छोटी छोटी झाडं आहेत. त्याच्यानंतर इकडे लेफ्ट साईडला लवबर्ड्स आणि कोकाटेल होतं ठेवलेलं. त्याच्यानंतर कमळाची झाडं दिसली आणि त्याच्यानंतर इथे बदकसुद्धा ठेवलेले आहेत. तर इथे तुम्ही आलात तर तुम्हाला ही कमळाची झाडं बघायला भेटेल, इथे बदकसुद्धा पाहायला मिळतील. तर मंदिराच्या परिसरात आलात तर नक्कीच गार्डनसुद्धा व्हिजिट करा. तर आपण मगाशी चिपळूण बाजारपेठ साईडने आलो होतो. तर हा समोरचा रोड आणि हा जो इकडे जातो आहे तो आहे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड. जर तुम्ही इकडून लेफ्ट साईडने बाजारपेठेतून आलात तर इकडे राईट साईडलाच आहे गांधारेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर सरळ जर गेलात तर तिकडे आहे चिपळूण रेल्वे स्टेशन. तर आपण मगाशी इथूनच आतमध्ये गेलो होतो. तर आत्ता आपण उभे आहोत रेल्वे स्टेशनकडे जाताना हा ब्रिज लागतो. तर ब्रिजवरती आपण उभे आहोत आणि त्या ब्रिजवरतूनच समोर आपल्याला दिसतंय ते आहे गांधारेश्वर मंदिर. मगाशी जेव्हा आपण मंदिराच्या इथे होतो तेव्हा आपण हा ब्रिज पाहिला असेल. तर आता आपण या ब्रिजवरून पुढे चाललो होतो. तर ब्रिजवरती थांबून थोडंसं आजूबाजूला थोडा परिसर आणि निसर्गाचा आनंद घेतला. तर हा आहे ना फिशिंग स्पॉट आहे. संध्याकाळी जे इथे ना जे मच्छी पकडणारे ते इथे गळ टाकून बसलेले असतात. तर हे आहे चिपळूणचे रेल्वे स्टेशन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओमध्ये काय करेक्शन असेल काय दुरुस्ती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटवरती नक्कीच विचार केला जाईल. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.